असा आवाज जोर त्या ठिकाणी येऊ द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद. हॅलो हॅलो. या ठिकाणी अर्थातच आम्ही मैदानात एक साइड टाकाली स्पोर्ट्स मांडवापासून शिवकन्या पाली. हॅलो हॅलो. या दोन संघांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 1 साठी महिलांचा पहिला सामना टाकाली स्पोर्ट्स मांडवापासून शिवकन्या पाली आम्ही आपल्याला निमंत्रित केलेला आहे. आणि त्यानंतर होणारा सामना असेल गणेशच्या पुराणापासून दिलेश्वर केहीम. आपण देखील तयार करायचं आहे. अर्थात या कबड्डी स्पर्धेमध्ये ज्या ज्या महिलांनी सहभाग घेतला अशा सर्व संघांनी आपापल्या गणवेशामध्ये आपण तयार करायचं आहे. कारण मैदान क्रमांक 1 आपल्यासाठी आहे. मैदान क्रमांक 2 आणि 3 अर्थात पंचकृषी कबड्डी स्पर्धेसाठी त्या ठिकाणी निश्चित आहे. आजच्या दिवसामध्ये आजच्या रचनेमध्ये या ठिकाणी पंचकृषीची संपूर्ण कबड्डी स्पर्धा पार पाडली जाणार आहे. यामध्ये सेमीफायनल आणि फायनल शिल्लक राहणार आहे. तसेच महिला गटाचे देखील या ठिकाणी सेमी अर्थात क्वार्टर फायनलचे सगळे सामने या ठिकाणी घेतले जाणार आहेत. म्हणजे आजच्या रात्रीमध्ये ही सगळी संपूर्ण स्पर्धा आपल्याला पूर्णत्वास पार पाडायची आहे. त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं सहकार्य करणं अपेक्षित आहे. दिलेल्या वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी उपस्थित राहा. आम्ही ज्यावेळेला थर्ड कॉल देतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे. मग जर आता आपण उशीर केला तर निश्चितपणे आजच्या कबड्डी स्पर्धेच्या सांगता समारंभाला देखील तेवढाच उशीर होणार आहे. म्हणून आपण प्रत्येकाला दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहा. धन्यवाद सर. क्रीडांगण क्रमांक 1 व 2 वरती चालू चालला बोबडकर पाडावी सुद्धा कार्य यांच्यामध्ये 1-1 अशा गोलफलकांचा सामना सुरू झाला. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती डेव्हिड कन्स्ट्रक्शन हुसर विरुद्ध श्रीगाव हा सामना सुरू होतोय. या ठिकाणी अर्थातच दर्शक प्रेक्षकांच्या माहितीसाठी अरे का धन्यवाद. या ठिकाणी आपण महिला गटाचे कबड्डी स्पर्धेला आपण सुरुवात करणार आहोत. मैदान क्रमांक 1 साठी आम्ही थोड्याच वेळात दोनही संघांना या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत. या ठिकाणी आमचा मेडिकल विभाग अर्थात डॉक्टर आपण देखील मैदानाकडे चला. मैदान क्रमांक किती? चला इथे डिझाईन लगेचच आपण महिला संघाचा यायचं आहे. मैदानात मैदान क्रमांक 1 साठी ऑफिशियल ॲज फॉलोज. दिनेश पाटील सर, रुणाली मोकल मॅडम, पंकज पाटील सर. प्लीज टेक युअर चार्ज ऑन कोर्ट नंबर 1. दिनेश पाटील सर, रुणाली मोकल मॅडम आणि पंकज पाटील सर. धन्यवाद.
क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिलांचा पहिला मॅच सुरू होईल अकादमी स्पोर्ट मालवा विरुद्ध जे ऑफिसर्स आपण लाईनअप करून घ्या ना नंबर सांगा तरी म्हणवा मनीषा अकाली मांडवे खेळाडू आहेत सगळ्यामध्ये उभे राहिले सांगा तरी मांडवे खेळाडू आपलं नाव म्हात्रे सुधा पाटील तालिका देवीशा मात्र स्टार प्लेयर देवीशा पहिल्यांदा तुम्ही खेळत आहे या ठिकाणी आम्हाला ही जी मॅच आहे आपण पुढे यायचं आहे त्यानंतर संघ आपण बातम्या की पुढे येते आपण लाईन करून गेलेला आपल्याला तर मॅडम नाव आपलं छोटी लड़की क्या बात हे आपलं काही चित्रपट बघा झाला पुढे यायचे पुढे आपण ऑफिसर जे आहे आपण मॅडम या सगळं मॅम आपण पाहतोय कर्णधार या ठिकाणी दोन्ही कर्णधार आहेत आणि आपण नाणेफेकीचा गोल केला जातोय पहिल्या मॅचला सुरुवात होत आहे पाली वर्सेस मांडवामध्ये कोण बोलणार आहे पाऊल बोलणार आहे ओके मांडवा या ठिकाणी गोल केला जातोय आणि काय चढाई करत अंदर मॅडम काय नाव घेतलंय ओके बेस्ट ऑफ लक तुम्हाला धनंजय धन्यवाद ऑफिशियल वर्गाला आदरणीय छोटम शेठ यांच्याकडून सूचना आहेत डोळ्यात तेल घालून कोर्टवर काम करायचं आहे आणि कोणत्याही पद्धतीची पार्सलिटी या ठिकाणी चालत नाही आहे आपण ती करत देखील नाही आहात परंतु आपलं काम जे आहे ते अत्यंत चोख पद्धतीने आपण पार पाडायचं धन्यवाद क्रीडांगण क्रमांक 2 वरती अत्यंत जबरदस्त डिफेन्स होते सिद्दीक मोहम्मद नेपाळा संघाचा डिफेन्स आपण बघितला अत्यंत सुंदर पॉईंट फरक पाहतोय 4-3 अशा गुणफलकाने मॅच क्रीडांगण क्रमांक 2 वरती सुरू असताना अलिबाग लेवल्स पंचकृषीमधून गोमटकरपाडा आणि पाणी हा संघ पाहिल्याकडे बामणगाव पंचकृषीमधला संघ आहे 5 कडवे लेवलची आहे गोमटकरपाडा संघाचा 5 संजय सर महिलांच्या कबड्डी स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज या स्पर्धेच्या निमित्तानं विशेष अतिथी म्हणून आपल्याला लाभलेल्या सौभाग्यवती छायाताई पिंगळे मॅडम गोवा स्टेट कॅरम असोसिएशनच्या विद्यमान सदस्य आहेत तसेच गोवा स्टेट कबड्डी महिलांच्या कबड्डी संघाच्या त्या प्रशिक्षक आहेत गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी गोवा स्टेट महिला कबड्डी संघाचं प्रशिक्षकपद यशस्वीरित्या निभावलेलं आहे मला त्यांना विनंती करावीशी वाटते की ताई आपण या भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहात आपलं छोटेखानी मनोगत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण व्यक्त करायचं ऑफिशियल ही रेड संपल्यानंतर 2 मिनिटांसाठी आपल्या मॅचेस थांबवायच्या आहेत नमस्कार मी सर्वप्रथम साई क्रीडा मंडळ व साई महिला मंडळ विराट तसेच सगळ्या गोरगरिबांचे कैवारी व दुर्गम विभागातील आशा स्थान असे दिलीप होईल आपले सर्व त्यांना लाडाने असे आवाज देतात छोटम शेठ त्यांच्या सौभाग्यवती
सो आपल्या ताई ज्या आज मंचावर उपस्थित आहेत यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आज या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी दिली. सर्वप्रथम एवढ्या दिवस ऐकून होते की शेठचा महिलांबद्दल असलेला आदर सन्मान, पण आज प्रत्यक्षात तो मी पाहिला. आज त्यांनी मंचावर खरोखर स्त्री शक्ती म्हणजे जी बोलतात ना ती आज त्याने दाखवून दिलेली आहे. असा स्त्रीच्या प्रती सन्मान असावा असे छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा आणि त्याप्रमाणेच आज आपले छोटम शेठ ते करताना दिसत आहेत. या सर्व शिवशक्तीला नारी शक्तीला माझा सलाम. इथे उपस्थित जे संघ आहेत त्यांचे कोच आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक. आज इथे उपस्थित कबड्डी प्रेमी आहेत यांच्यातर्फे किंवा एक खेळाडू आहेत त्यांच्यातर्फे मला छोटम शेठ तुम्हाला एक विनंती करायची आहे की आज आपल्याकडे भरपूर अशा कंपन्या आहेत आपल्या अगदी मातीत उभ्या राहिलेल्या, पण खेळाडूंसाठी जी 5% आरक्षण असते ते नक्कीच त्या विषयाला कोणी हात घालत नाही. या सर्वांतर्फे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तो विषय हाताळा आणि त्या सगळ्यांच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आज खूप जण इथे उपस्थित आहेत. हे जे आयोजन केले आहे, हा जो मंच आहे याचे जेवढं कौतुक करावे किंवा शब्द कमी पडतात असं आयोजन या ठिकाणी केले आहे. मी तुमचे आभार व्यक्त करते. इथे सगळी जी आलेले आहेत रसिक प्रेमी हे भाषण ऐकायला बोलायचे आले नाहीत तर कबड्डीचा थरार बघण्यासाठी आले आहेत, त्याच्यामुळे जास्त काही बोलत नाही. आता या ठिकाणी थांबते. जय महाराष्ट्र, जय कबड्डी. धन्यवाद सौभाग्यवती छायाताई पिंगळे मॅडम. एक विशेष अशी बाब आमच्या आदरणीय छोटम शेठ यांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार आहेत ताई. कारण या अलिबागच्या मातीत अनेक व्यावसायिक इंडस्ट्री या ठिकाणी उभी आहे आणि पूर्वी RCFला 5% आरक्षण खेळासाठी होतं, परंतु ते आता त्यांनी बंद केलंय. इव्हन RCFचा फॉर्ममध्ये असलेला कबड्डीचा संघ देखील बंद झालाय. शेठ आपण नक्कीच या गोष्टीचा विचार करावा. आभार आहेत आपले छायाताई पिंगळे मॅडम. ऑफिशियल नाव स्टार्ट युअर मॅचेस. धन्यवाद. क्रीडा क्रमांक 1 वरती पाली विरुद्ध मांडवा असा मॅच महिलांचा अर्थात पहिला पॉईंट प्राप्त केला मांडवा संघाने. अर्थात मांडवा संघातून आपण बघतोय रुजिता पाटील रायगड संघामध्ये निवड झालेली जर्सी नंबर 9 ही आपण पाहतोय. निलिशा म्हात्रे जर्सी नंबर 3 ही महाराष्ट्र संघामध्ये निवड झालेली निलिशा म्हात्रेला आपण सुद्धा पाहतोय. अत्यंत जबरदस्त कामगिरी या दोन्ही महिला खेळाडूने आपल्या संघासाठी केले. महाराष्ट्र संघासाठी ज्याची निवड झाली होती ती निमिषा लेफ्ट कॉर्नरवरती ती जर्सी नंबर 3 मांडवा संघाची. अर्थात रेडवरती येतोय पाली संघाची रेडर. आत्ताच प्रवेश आला होता, थोडंसं उशीर आला होता. महिला सुंदर डिफेन्स येतोय, राईट कॉर्नर सुंदर डिफेन्स करतोय. सत्तावीस नंबरची जर्सी संघाची निलिशा पाटीलचं डिटेल्स आपण बघूया. डिटेल्समध्ये तुम्ही पॉईंट प्राप्त केले आपल्या संघासाठी. टाकादेवी स्पोर्ट मांडवा या संघासाठी सुपर रेड मल्टी पॉईंट आहे. पहिली सुपर रेड टाकादेवी स्पोर्ट मांडवा संघाची रायडर या ठिकाणी प्राप्त करतोय आणि 3 गुणांची कमाई करून आपल्या कोर्टवरती परतले. पहिली सुपर लक्षात घ्या त्यानंतर मला मैदान क्रमांक 1 साठीचा सामना असेल. महिला गटाचा दुसरा सामना मैदान क्रमांक 1 साठी गणेश क्लब उरण वर्सेस भिल्लेश्वर किही आपण तयार करायचं आहे. आपल्यासाठी सेकंड कॉल आहे. गणेश क्लब उरण वर्सेस भिल्लेश्वर किही आपल्यासाठी मैदान क्रमांक 1 साठी सेकंड कॉल आहे आपण तयार करायचं आहे. तसेच मैदान क्रमांक 2 साठी यापुढे मला सामना असेल जय हनुमान विकतखार वर्सेस जय हनुमान सहानकोटी आपल्यासाठी सुद्धा सेकंड कॉल असेल. त्यानंतर मैदान क्रमांक 3 साठी गाबरी धोकवडे बसायचं बहिरेश्वर मानी आपण देखील तयार करायचं आहे मैदान क्रमांक 3 साठी. धन्यवाद. धन्यवाद. गोबंडकर पाडाविरुद्ध पाले क्रीडांगण क्रमांक 2 वरती चालू सामना पाहतो, पण अत्यंत टफ मॅच 6-5 अशा गुणफलकाने मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती सुद्धा अत्यंत रंगतदार लढत. मुसर विरुद्ध श्रीगाव. अर्थात मुसर हा संघ बाबागाव पंचकृषी विरुद्ध आहे, तर श्रीगाव हा संघ आपण जर पाहिला तर श्री सागरगड पंचकृषी मधला संघ आहे.
पहिला हाफ संपतोय 6-5 अशा गुणफलकाने पहिला हाफ क्रीडांगण क्रमांक 2 वरती संपला. सिद्धी कृपा बोबडकरपाडा हा संघ 6 गुणांवरती आहे तर 5 गुणांवरती पाले संघ आपण बघतोय. म्हणजे पाले विरुद्ध सिद्धी कृपा बोबडकरपाडा. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण व्यासपीठाकडे वळतोय. खरं तर अनेक दिग्गजांचा या ठिकाणी आपण कालच्या दिवसापासून पाहतोय. अनेक मान्यवरांचं अनेक दिग्गजांचं अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार तथा सन्मान सोहळा आदरणीय दिलीप भोई यांच्या माध्यमातून तसेच साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांच्या माध्यमातून घेण्यात आला. आणि आज देखील आणि उद्या देखील असे अनेक दिग्गज या ठिकाणी आपला शुभाशीर्वाद देण्यासाठी या मैदानावर मात्र उपस्थित राहणार आहे. आणि अशाच पैकी या ठिकाणी आज व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय रोहिणी पेटारे अर्थात माजी सदस्य ग्रामपंचायत शिराड यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी गौरी भोईर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते रोहिणी पेटारे यांना सन्मानित करायचं आहे. गौरी भोईर आणि मनस्वी माने यांना विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते रोहिणी पेटारे अर्थात सदस्य ग्रामपंचायत शिराड यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तिमत्व तितकंच महत्त्वाचं असतं जे सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपलं कार्य मात्र पार पाडत असतं. आदरणीय रोहिणी पेटारे यांचा यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद. तसेच धन्यवाद गौरी भोईर आणि मनस्वी माने. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी दिला जाणार आहे तो म्हणजेच अंकिता गोळेकर अर्थात साई महिला मंडळ उपाध्यक्षा आदरणीय अंकिता गोळेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी मनस्वी माने आणि शमिका कसबेकर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अंकिता गोळेकर मॅडम यांना देखील सन्मानित करायचं आहे. आदरणीय अंकिता गोळेकर साई महिला मंडळ उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. उत्तम कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो अशा गोळेकर मॅडम यांना सन्मानित करण्यासाठी मनस्वी माने आणि शमिका कसबेकर आपणास विनंती असेल. धन्यवाद आदरणीय अंकिता गोळेकर मॅडम. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सुचिता तळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात साई महिला मंडळ या ठिकाणी पदाधिकारी म्हणून असणाऱ्या अर्थात माजी अध्यक्ष आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी शिल्पी वाडेकर आणि सिद्धता मात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुचिता तळे यांना देखील सन्मानित करायचं आहे. साई महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्यभार गेल्या अनेक वर्ष त्यांनी पाहिलेला आहे आणि त्यांचा देखील सन्मान अर्थात या ठिकाणी अशा कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. आदरणीय सुचिता तळे शिल्पी वाडेकर आणि सिद्धता मात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र केला जातोय. आपण सुरुवातीपासून पाहतोय अनेक स्त्रियांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अनेक महिलांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मंदिरा वाडेकर या ठिकाणी साई महिला मंडळाच्या माजी उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपलं काम पाहिलेलं आहे आणि त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी सलोनी माने आणि भाग्यश्री धळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मंदिरा वाडेकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. सर्व आपण पाहतो अनेक पदाधिकारी आहेत. कोणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकसेवा करण्याचा व्रत घेतलेला आहे. कोणी स्थायी सेवा अर्थात साई ग्रामगृहाचे पदाधिकारी म्हणून कार्य करणारी मंडळी आहेत. अर्थात कोणी आजी आहे कोणी माजी आहे अशा अनेक या ठिकाणी महिला उपस्थित आहेत आणि अशांचा सन्मान करणं देखील आमचं परम कर्तव्य आहे. आदरणीय मंदिरा वाडेकर यांचा देखील सन्मान होतो. धन्यवाद. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अर्पिता राणे अर्थात साई महिला मंडळाच्या सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी सरिता माने आणि अपूर्वा म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संगीता म्हात्रे सर राणे यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात स्त्री म्हणजेच नेतृत्व, स्त्री म्हणजेच कर्तृत्व आणि स्त्री म्हणजेच मातृत्व अशा विविध भूमिकांमधून मित्रांनो स्त्रिया पुढे जात असतात आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी अर्थातच साई क्रीडांगणाच्या माध्यमातून केला जातो. धन्यवाद अर्पिता राणे आणि धन्यवाद सानिका माने आणि अपूर्वा म्हात्रे. त्यानंतर पुढील सन्मान केला जातो पूनम म्हात्रे. या ठिकाणी पूनम म्हात्रे साई महिला मंडळाच्या सदस्य आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी गौरी भोईर आणि भाग्यश्री धळे आपणास विनंती करणार आहे. आदरणीय पूनम म्हात्रे यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. अर्थात माईची विरासळ आणि मांडव्याच्या प्रतीक अर्थात याच्या माध्यमातून या ठिकाणी यांचा या ठिकाणी सन्मान करून धन्यवाद पूनम म्हात्रे.
लक्षात घ्या, मैदान क्रमांक 2 वरील साली सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी जय हनुमान वेलकटकार वसे जय हनुमान सहानकोटी आपण मुख्य प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी थांबायचं आहे. गेटमध्ये आपण थांबायचं, त्या ठिकाणी एंट्री आपल्याला दिली जाणार आहे. जय हनुमान वेलकटकार वसे जय हनुमान सहानकोटी मैदान क्रमांक 2 साठी आपल्याला खेळायचं आहे. आपण गेटवर त्या ठिकाणी थांबायचं, प्रवेशद्वारावर आपण येऊन थांबायचं आहे. मैदान क्रमांक 3 साठी गावदेवी धोकवडे वसे बहिरेश्वर मानी आपण देखील त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. स्वयंसेवक कदाचित आपण त्या ठिकाणी लक्ष द्या. मैदान क्रमांक 3 साठी यापुढे होणारा सामना गावदेवी धोकवडे वसे बहिरेश्वर मानी आपण तयार करायचा आहे. महिला गटाचा पुढील सामना मैदान क्रमांक 1 साठी गणेश क्लब उरण वसे भिल्लेश्वर केही आपण देखील या ठिकाणी तयार करायचं आहे. तिसऱ्या पुकाराला आपल्याला मैदानावर यायचं आहे. आदरणीय नरेंद्रजी गुरु आपला देखील मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय माधुरी फडके अर्थात काही महिला मंडळ सदस्य यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी मी सिद्धी वारीकर आणि अपूर्वा म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी माधुरी फडके यांना सन्मानित करायचं आहे. सिद्धी वारीकर आणि अपूर्वा म्हात्रे आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी माधुरी फडके यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद आदरणीय माधुरी फडके आणि धन्यवाद सिद्धी वाडेकर आणि अपूर्वा म्हात्रे. सन्मान स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आदरणीय कोमल भोई स्थायी महिला मंडळाच्या सदस्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचा देखील सन्मान सिद्धता म्हात्रे आणि सलोनी माने आपणास विनंती असणार आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कोमल भोई यांना देखील सन्मानित करायचं आहे. आपण पाहतोय अनेक स्त्रियांना सन्मानित केलं जातं, अनेक महिलांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. आदरणीय कोमल भोई यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जातो. सिद्धता म्हात्रे आणि सलोनी माने यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. पुढील सन्मान नेहा थळे यांना सन्मानित करण्यासाठी मी मुद्रा म्हात्रे आणि सिद्धी वाडेकर आपल्याला विनंती करणार आहे. नेहा थळे हा देखील काही महिला मंडळाच्या सदस्यांनी त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचा सन्मान मुद्रा म्हात्रे आणि सिद्धी वाडेकर आपण करावा अशी मी आपणास विनंती करणार आहे. आदरणीय नेहा थळे. धन्यवाद नेहा थळे मॅडम आणि धन्यवाद मुद्रा म्हात्रे आणि सिद्धी वाडेकर. तदनंतर पुढील सन्मान ऋतिका म्हात्रे. आदरणीय ऋतिका म्हात्रे अर्थात स्थायी महिला मंडळाच्या माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे आणि त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी सलोनी माने आणि भाग्यश्री खळे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते ऋतिका म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय ऋतिका म्हात्रे आपण पुढे यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी सलोनी माने आणि भाग्यश्री खळे यांना शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो. लक्षात घ्या, मैदान क्रमांक 2 साठी यापुढे होणारा सामना असेल. आपल्यासाठी आम्ही सेकंड कॉल दिलेला आहे, थर्ड कॉलला मात्र आपण या ठिकाणी यायचं आहे. मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 1 साठी हाफ टाइम त्या ठिकाणी झालेला आहे. आपल्यासाठी दुसरा पुकार असेल. अरे मित्रांनो, हाफ टाइम करा, जोरदार टाळ्यात वाजवत आहे. या ठिकाणी महिला बसलेले आहेत, आवाज येतो जोरदार. धन्यवाद सर. मैदान क्रमांक 2 साठी 1 साठी पुढील सामना सेकंड कॉल आपल्यासाठी आहे. गणेश क्लब उरण भिल्लेश्वर केही आपण या ठिकाणी प्रवेशद्वारामध्ये येऊन थांबायचं आहे. आमचा आवाज आपल्यापर्यंत जात असेलच विनंती असेल. गणेश क्लब उरण भिल्लेश्वर केही मैदान क्रमांक 1 साठी आपल्याला पुढचा सामना खेळायचा आहे. आपण तयार राहायचं आहे. जय हनुमान वेलकटकार जय हनुमान सहानकोटी आपण प्रवेशद्वारामध्ये येऊन थांबायचं आहे. गावदेवी धोकवडे बहिरेश्वर आणि आपण या ठिकाणी प्रवेशद्वारामध्ये येऊन थांबायचं आहे. पुढील लगेच व्यासपीठाकडे वळतो. आदरणीय निशा म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. हा सन्मान करण्यासाठी मी शनिका माने आणि गौरी भोई आपणास विनंती करणार आहे. अर्थात स्थायी महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्य पाहिलेलं आहे. आदरणीय निशा म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातो. सानिका माने आणि गौरी भोई आपल्या शुभहस्ते. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने सर्व मान्यवरांना आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेला आहात. खऱ्या अर्थानं आजच्या या रजनीमध्ये आपण 16 महिला गटाची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. पुढील सन्मान अर्थात
अल्पा म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात या मंडळाच्या माजी उपाध्यक्ष म्हणून कार्य पाहिलेलं आहे. मी अपूर्वा म्हात्रे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी अल्पा म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. अपूर्वा म्हात्रे आणि शमिका कसबेकर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते अल्पा म्हात्रे माजी उपाध्यक्ष साई महिला मंडळ यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. पुढील सन्मान या ठिकाणी केला जातोय संचिता म्हात्रे, आदरणीय संचिता म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी पुन्हा एकदा या ठिकाणी सलोनी माने आणि भाग्यश्री खळे आपल्याला विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी संचिता म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. संचिता म्हात्रे आपण देखील पुढे यायचं आहे. थँक्यू संजय भाई. या ठिकाणी सिद्धी मराठा होबाच्या पालकात जर्सी नंबर 13 बरोबर अप्रतिम त्याचा खेळ या ठिकाणी पाहायला झाला. त्यांनी खूप चांगली या ठिकाणी चढाई केली आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजय संपादन करून दिलं. धनंजय सर महिला क्रमांक 2 वरचा सामना संपलाय. या ठिकाणी पुढील सामना मैदान क्रमांक 2 वर आपल्यासाठी थर्ड बॉल आहे. मैदान क्रमांक 2 साठी जय हनुमान मिल्कतखार वर्सेस जय हनुमान सहानुभूती. मिल्कतखार संघ त्या ठिकाणी हजर आहे. सहानुभूती संघ या ठिकाणी हजर आहे का सहानुभूती. थँक्यू. कसं वाटतं पहिल्यांदा